हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. आपण 10व्या अध्यायामध्ये आहोत. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 38 मध्ये थांबलो होतो, राईट? सॉरी, 36 मध्ये. द्यूतम चलयतामस्मि तेजस्विनामहम जयस्मी व्यवसायस्मी सत्वम सत्वतामहम. फसवणाऱ्यांमध्ये मी धृत आहे, तेजस्वींचे तेज मी आहे, विजयी मी आहे आणि साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे, राईट? त्यानंतर भगवान थोडे कंटिन्यू करतात आपल्या विरोधींना सांगण्याकरता. श्लोक नंबर 37 वाचा. वैशाली काळे माताजी वाचा श्लोक नंबर 37. हरे कृष्ण. प्रीती गोविंद माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम गुरुजी. ऋषीणां वासुदेव अस्मि पांडवानां धनंजय मुनीनां. मी वाचायचे ना प्रभूजी? वाचा वाचा वाचा, कंटिन्यू करा. ऋषीणां वासुदेव अस्मि पांडवानां धनंजय मुनीनां अपि अहं व्यास कवीनां उशनया कवी. वृष्णीवंशीय यामध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे, मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उष्णा मी आहे. हरे कृष्ण बोलची. हरे कृष्ण. तर इथे वासुदेव म्हणजे वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव मी आहे, राईट? आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, श्रीकृष्ण हे आदिपुरुष भगवान आहेत आणि बलदेव हे त्यांचे प्रथम विस्तारित रूप आहे. श्रीकृष्ण आणि बलदेव हे दोघे वसुदेव पुत्र म्हणून अवतरणित झाले. यास्तव या दोघांनाही वसुदेव म्हणता येते. म्हणून ऍक्च्युली या श्लोकामध्ये जे वसुदेव आहे ते ऍक्च्युली इट रेफर्स टू बलराम, राईट? किंवा प्रभुपाद लिहितात, दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास श्रीकृष्ण हे कधीच वृंदावन सोडून जात नसल्यामुळे इतरत्र आढळणारे त्यांचे सर्व रूपे म्हणजे त्यांचे विस्तारच आहेत. श्रीकृष्णांचा निकटस्थ अंश असल्यामुळे वासुदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही, राईट? म्हणजे ओरिजिनल जे कृष्ण आहेत वृंदावन गोलोकवासी, त्यांच्यापासून प्रकट होणारे जे काही विस्तारित रूप आहेत त्याच्यामध्ये वासुदेव मी आहे. द्वारकावासी कृष्ण, नॉट गोलोकवासी कृष्ण म्हणतात, राईट? लाईक दॅट. आणि पांडुपुत्रांमध्ये अर्जुन धनंजय म्हणून विख्यात आहे. तो नरोत्तम आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. मुनींमध्ये व्यासदेव सर्वश्रेष्ठ आहेत, राईट? कोणत्याही विषयाचे सखोल चिंतन करू शकणाऱ्या व्यक्तींना कवी असे म्हणतात. कवींमध्ये उष्णा अर्थात शुक्राचार्य दैत्यांचे गुरु होते. ते अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी राजकारणी होते. याप्रमाणे शुक्राचार्य म्हणजे श्रीकृष्णांची आणखी एक विभूती आहे, लाईक दॅट. अँड देन 38 नंबर वाचा. पूजा दुकडे माताजी वाचा 38 नंबरचा श्लोक. दंडोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषिताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवताम् अहम्. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे. हरे कृष्ण. प्रबलता दमन करणाऱ्या अनेक शक्ती आहेत आणि अशा शक्तींपैकी ज्या दुष्टांचे दमन करतात त्या महत्वपूर्ण आहेत. जेव्हा दुष्टांना शिक्षा केली जाते तेव्हा त्या शिक्षेकरता योजलेला दंड हे श्रीकृष्णांचे स्वरूप आहे, राईट?
जेव्हा व्यक्ती प्रॉपर काउन्सिलिंगने ऐकत नाही त्याला मग दंड दिलं जातं. राईट. त्यानंतर भगवंत म्हणतात नीती. राईट. नित्यरश्मी जिगीषिताम. जे विजय इच्छू आहेत त्यांची नीती मी आहे. राईट. ऑफकोर्स देन नीती 3 प्रकारच्या नीती असतात जर तुम्ही कधी अभ्यास केला असेल नीतींचा तर. एक असते बृहस्पती नीती, दुसरी असते शुक्र नीती आणि दुसरी असते कणिक नीती. जर तुम्ही महाभारतामध्ये स्टडी केला असेल तर. जनरली इंग्लिशमध्ये तुम्ही म्हण ऐकली असेल, इन लव्ह अँड वॉर एव्हरीथिंग इज फेअर. त्याला मराठीमध्ये जर शुद्ध ट्रान्सलेशन केलं तर प्रेम आणि युद्धामध्ये सर्व काही चालतं असं लोक म्हणतात. आणि ऍक्च्युली कृष्ण इथे काय म्हणतायत, जे नीतिमत्तेने तुम्ही मिळवाल तो मी आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ज्या प्राप्त करतो ज्या नीतिमत्तेने नसतात ते कृष्ण रिप्रेझेंट करत नाहीत. आणि ज्या गोष्टी नीतिमत्तेने प्राप्त होतात, धर्माच्या मार्गाने प्राप्त होतात, त्या गोष्टी भगवंत म्हणतात त्यांना मी रिप्रेझेंट करतो. राईट. मग 3 प्रकारच्या नीती असतात. एक असते बृहस्पती नीती. बृहस्पती नीती म्हणजे मीन्स आर गुड अँड एंड्स आर गुड. म्हणजे विजय प्राप्त करण्याकरता जो मार्ग अवलंबला जातो तो न्यायिक मार्ग असतो. न्यायाच्या मार्गाने विजय प्राप्त करायचा प्रयत्न केला जातो. आणि अंतिम जे कन्क्लुजन येतं ते पण चांगलं येतं त्या युद्धातनं. त्याला म्हणतात की युद्ध म्हणजे कुठल्याही गोष्ट त्याला म्हणतात बृहस्पती नीती. सो द मीन्स आर गुड मीन्स अँड गुड एंड्स. तर कृष्ण ऍक्च्युली भगवद्गीता महाभारतामध्ये अर्जुनांना पहिले हे सांगतात की तुम्ही नीतिमत्तेने सर्व काही प्राप्त करायचा प्रयत्न करा. राईट. म्हणून भगवंत शांतीदूत बनून जातात पांडवांच्या माध्यमाने. सो दिस इज बृहस्पती नीती. दुसरी असते शुक्र नीती, सेकंड कॅटेगरी, जी शुक्राचार्यांनी फॉलो केलेली आहे. ते म्हणतात की ऍज लॉंग एज द एंड्स आर गुड. एंड्स आर गुड म्हणजे शेवट जर चांगला असेल माझ्याकरता तर सुरुवात कशी केली तरी चालेल, अन्यायाने किंवा न्यायाने कसे करा काय फरक पडत नाही, पण शेवट चांगला पाहिजे. बृहस्पती नीती म्हणजे सुरुवात चांगल्या न्यायिक मार्गाने आणि अंत सुद्धा चांगला झाला पाहिजे. राईट. शुक्र नीती म्हणजे अंत मला चांगला भेटायला पाहिजे, पण तो अंत चांगला मिळवण्याकरता कुठलंही साधन जरी मी यूज केलं, चांगलं वाईट बरं, त्याला काय घेणं देणं नाही. माझा फायदा झाला पाहिजे. राईट. त्याला म्हणतात शुक्र नीती. आणि लास्टची थर्ड असते कणिक नीती. कणिक नीतीमध्ये कसलीच पर्वा केली जात नाही. सुरुवात पण पर्वा केली जात नाही आणि एंड पण पर्वा केली जात नाही. राईट. न्यायिक मार्गाने तुम्ही काम करा किंवा न्यायिक मार्गाने करू नका आणि शेवट कसाही होऊ दे. म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये आता तुम्ही संभाजी महाराजांचा पिक्चर बघत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला कणिक नीती दिसेल. राईट. ऑफकोर्स काही लोक आक्षेप घालतात की हे खरं नाही खोटं आहे वॉट एव्हर. त्यांना आता इतिहास आठवायला लागलाय. त्यांना एवढे 400 वर्ष इतिहास आठवला नाही की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. राईट. ऑफकोर्स या जगामध्ये प्रत्येकाला रिफॉर्मेशन करण्याची संधी असते. जर आपण काही चुका केल्या असतील तर आपण त्याला दुरुस्त करू शकतो आणि भगवत नाम घेऊन भगवंतांच्या धामी जाऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण आपण चुका स्वीकार करायला तयार नसेल तर आपण त्याला काय करणार. राईट. सो कणिक नीती म्हणजे माझं प्रोटेक्शन झालं पाहिजे बाबा, माझं संरक्षण झालं पाहिजे. न्यायिक मार्गाने मी युद्ध लढेल किंवा अन्यायाने लढेल आणि शेवटला भले माझा आसपासचा कोणी मेला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. राईट. माझा माणूस मेला तरी चालेल पण मी जगेल ना, बस. सो डोंट केअर अबाउट एंड अँड मीन्स, जस्ट ट्राय फॉर युअर ओन प्रोटेक्शन, पॉवर, प्लेजर. सो बेसिकली कणिक हा कोण होता, हा शकुनीचा मित्र होता. आणि जेव्हा शकुनी अनेक प्रकारचे डावपेच रचत होता महाभारताच्या युद्धाच्या अगोदर पांडवांना ऍक्च्युली हरवण्याकरता, तेव्हा ऍक्च्युली त्या टायमाला धृतराष्ट्र यांना माहित होतं की त्यांना आतमधून वाटत होते की काहीतरी गडबड होत आहे, चुकीचं होत आहे. राईट. आणि हे झालं नाही पाहिजे.
परंतु त्यावेळेला शकुनीने काय केलं, कणिकला आणलं आणि कणिकने ही फिलॉसॉफी सांगितली, ही कणिक नीती म्हणतात त्याला, कि दुनिया को क्या हो जाएगा कुछ होने दो, हमको क्या लेना देना है, हमारा फायदा होना चाहिए, सब मर जाएंगे तो भी चलेगा, बट हमारा फायदा होना चाहिए. सो दिस इज कणिक नीति. सो शुक्र नीती, सॉरी बृहस्पती नीती, शुक्र नीती आणि कणिक नीती या 3 प्रकारच्या नीती असतात. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. आणि महाभारताच्या सुरुवातीला जर तुम्ही बघितलं असेल तर श्रीकृष्ण जेव्हा शांतीदूत म्हणून जातात तो इट्स काइंड ऑफ बृहस्पती नीती. परंतु जेव्हा बघतात ते की पांडव तर बृहस्पती नीतीने युद्ध करायचा प्रयत्न करत आहेत, परंतु कौरव हे शुक्र नीती आणि मोर दॅन दॅट कणिक नीती त्यांचा त्यांनी अवलंब केलेला आहे. त्यावेळेला भगवंत म्हणतात की जर ते लोक, ऍक्च्युली तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला गीतेच्या फर्स्ट चॅप्टरला आणि महाभारताच्या बिगिनिंगला सुद्धा, ऍक्च्युली रूल पांडवांकडनं अगोदर तोडले जात नाहीत, कौरवांकडनं तोडले जातात. आणि पांडव ऍक्च्युली म्हणतात की ठीक आहे, पांडवांच्या साईडनी, की आम्ही पहिले नियम तोडणार नाही, पण तुम्ही जर नियम तोडले युद्धाचे, पण आम्ही त्यावेळेला केवळ नीतिमत्ता राखण्याकरता आम्ही असं नाही म्हणणार की चालेल तुम्ही नियम तोडले तर चालेल, मग तुम्ही जर एक कानफाडीत मारले इथे तर आम्ही दुसरा गाल असं पुढे करू. आम्ही असं नाही करणार. आम्ही काय करू, त्याला महाभारतामध्ये टर्म आहे शटोशाट्यम, त्याला म्हणतात बी कनिंग विथ द कनिंग. धूर्त लोकांसमोर धूर्तच राहावं लागतं, अदरवाईज धर्माची स्थापना करता येत नाही. तुम्ही बघितलं असेल पृथ्वीराज चव्हाण यांनी 17 वेळा मोहम्मद घोरीला हरवलं होतं, राईट, आणि सोडून दिलं होतं. पण जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा त्यांनी पकडलं मोहम्मद घोरीला, म्हणजे पकडायला गेले, युद्ध झालं, तेव्हा मोहम्मद घोरीने यांना पकडलं. तेव्हा मोहम्मद घोरीने असा विचार नाही केला की अरे यांनी मला 17 वेळा सोडलेला आहे, मोहम्मद घोरीने त्यांना मारलं. म्हणून असुरांसोबत नीतिमत्तेचा लेक्चर करून काय फायदा नसतो, त्यांना नीतिमत्तेची भाषा समजत नाही. म्हणून अशा लोकांसोबत धूर्तांसोबत धूर्त राहावं लागतं, राईट. मग ही पूर्ण महाभारतामध्ये जी शृंखला झालेली आहे युद्धभूमीमध्ये, जर भगवंतांनी हा मार्ग नसता केला स्वीकार, तर मग आज आपण हरे कृष्ण आपण बोलत शकलो नसतो. राईट. भगवंतांनी हा मार्ग अवलंबला, त्यांनी विचार केला की जर हे लोक जर 6 महारथी मिळून जर एका लहान मुलाला मारत असतील 16 वर्षाच्या अभिमन्यूला, राईट, मग आपण कशाला तथाकथित नीतिमत्ता दाखवायची. शेवटला सर्वात मोठी नीतिमत्ता काय आहे, जे भगवंत सांगतील ते, दॅट्स द हायेस्ट नीतिमत्ता, राईट. कारण नीतिमत्ता बनवणारे भगवंत आहेत. म्हणून इव्हन तुम्ही जर बघितलं असेल, ऍक्च्युअली गोविंद एक टायटल लिहिलेलं आहे कालच ह्याच्यावरती, त्या छावा पिक्चर वरती, शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कसं आपण राजकारभार सांभाळला पाहिजे, राईट, आणि राज्य चालवलं पाहिजे आणि राज्याला पुढे नेलं पाहिजे, राईट. सो दिस इज वन वे. आणि संभाजी महाराजांनी जेव्हा आपल्या प्राणाचा त्याग दिला, तेव्हा जेव्हा आपल्या ऑप्शन असेल, आपल्याला धर्माकरता बलिदान द्यायचं आहे की आपण पराभव स्वीकारायचा आहे आपल्या धर्माचा, तेव्हा कसं बलिदान दिलं पाहिजे ते छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं, राईट. आणि ह्या एवढे महापराक्रमी लोकांचे बलिदान आणि ह्याच्या अगोदर होऊन गेलेले राणा प्रताप वगैरे वगैरे जे काही झालेत, बरेच राजपुताना आणि बरेच महापराक्रमी राजे, ह्या सगळ्यांच्या पराक्रमामुळे आज आपण वैदिक धर्माचा अवलंब करू शकतो, राईट. मग यातील बरेच असे राजे होऊन गेलेले आहेत, त्यांनी काही लोकांनी म्हणजे शत्रूंनी जेव्हा घात करून किंवा धोक्याने जेव्हा आपल्याला पराभूत केलं, तेव्हा बऱ्याच, आता तुम्ही शिवाजी महाराज चरित्र बघितलं असेल, शिवाजी महाराजांनी पण तीच नीती फॉलो केली जी भगवंतांनी महाभारतामध्ये फॉलो केली, राईट. जर हे लोक धूर्त आहेत तर आपण पण धूर्त व्हायला पाहिजे, नाही तर मग धर्माची स्थापना करता येत नाही, राईट. तथाकथित नीतिमत्ता दाखवून चालणार नाही, राईट. म्हणून तुम्ही बघितलं असेल युपी मध्ये बुलडोझर चालवतात योगी बाबा. ज्यांना काठीने ठीक करतात त्यांना काठीनेच ठीक करायला पाहिजे. ज्यांना डोकं नाहीये, जे डोक्याने मेंदूने विचार करू शकत नाहीत, त्यांना
लेक्चर घेऊन फायदा नसतं, त्यांना दंड द्यावा लागतं. सो दॅट्स वाय भगवंतांनी ऍक्च्युली धर्माची स्थापना करण्याकरता ते म्हटले तुम लोग अगर शुक्र नीति अपना रहे हो तो हम लोग भी शुक्र नीति अपनाएंगे, क्योंकि हमें धर्म की स्थापना करनी आहे. बट आपला पर्पज क्लिअर पाहिजे. कशा करता? आपल्या स्वार्थाकरता नव्हे तर धर्माच्या स्थापनेकरता. आणि इन जनरल भगवद्गीतामध्ये कृष्ण म्हणतात की जो भी नीतिमत्ता से प्राप्त होता है उसको मैं रिप्रेजेंट करता हूँ, बट अगर कहीं जरूरत पड़े जहां नीतिमत्ता आप लोग तोड़ रहे हैं तो हम लोग भी पीछे नहीं हटेंगे. यू नो, म्हणून तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा यवन मलयचे जेव्हा अटॅक करायचे भारतावरती, जेव्हा हिंदू आणि यु नो यवनांमध्ये युद्ध व्हायचं तेव्हा ते लोक गाईला उभे करायचे समोर. मग आता आपले लोक होण्याच्या गाईवरती कशी गोळी मारणार, राईट? आणि मग हे लोक मारले जायचे. मग आता तुम्ही थोड्या गायींना वाचवण्याकरता आज किती गायींची कत्तल होत आहे? करोडो लाखो गायींची कत्तल होते, राईट? तेव्हा जर आपण थोड्या गायींचं बलिदान घेतलं असतं आणि जर ह्या लोकांना हाकलून लावलं असतं तर आज आपल्याकडे ही संस्कृती आली नसती, इजंट इट? तर हे सगळे प्रिन्सिपल तत्व असतात. पण इन जनरल फॉर रेग्युलर कोर्स ऑफ लाईफ भगवंत म्हणतात की जे नीतिमत्तेने मिळून जातं दॅट आय रिप्रेझेंट. बघा, विचार करा, म्हणजे भगवंतांनी गीतेमध्ये हे सांगितल्यावर त्यांनी जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा मात्र जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी काय सांगितलं? आप लोग नीतिमत्ता नहीं फॉलो करो तो मैं भी नहीं फॉलो करूंगा. यू नो, आपको क्या लगा? मैंने गीता में बोल दिया इसलिए मैं अभी उसको फॉलो करूंगा, लेकिन जब कृष्ण फॉलो करेंगे तो वो भी गीता ही है, राइट? भगवंतांनी गीता सांगितली, ही गीता आहेच. आणि जेव्हा भगवंत साक्षात युद्धभूमीवरती आपलं आचरण दाखवतील ती सुद्धा गीताच आहे, प्रॅक्टिकल गीता. जेव्हा गरज पडेल तेव्हा प्रिन्सिपल कसे देश काल पात्रानुसार आपल्याला वापरले पाहिजेत, राईट? अशा प्रकारे दिस इज हाऊ कुठे हा. आणि नंतर भगवंत म्हणतात मौनम चय्यस्मी गुह्यानाम, रहस्यांमधील मौन मी आहे. रहस्यांमधील मौन म्हणजे एखादी गोष्ट रहस्य असते ना. समजा तुम्हाला काय माहिती असेल रहस्य, तर तुम्ही काय, तुमचा कोणी जिवलग मित्र असेल किंवा जिवलग काय कोणी असेल आसपासचा, हे तुला एक सांगतो मी सिक्रेट, सांगू नको हा कोणाला. सिक्रेट तुम्ही म्हणता सांगू नका कोणाला. आणि मग तो व्यक्ती म्हणतो हा मी सांगणार नाही कोणाला, तू सांग मला. आणि मग हा ऐकतो आणि हा परत दुसऱ्याकडे जातो, तुला सांगतो एक सिक्रेट, सांगू नका कोणाला. अशा प्रकारे लोक सिक्रेट मेंटेन करतात, राईट? सो ऍक्च्युली चैतन्य कोटेशन म्हणतात की मेनी टाइम्स प्लेजर ऑफ पीपल कम नॉट फ्रॉम नोईंग द सिक्रेट बट बाय टेलिंग अदर्स दॅट दे नो द सिक्रेट. सिक्रेट आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जास्त आपल्याला आनंद असतो. सिक्रेट माहिती आहे आणि दुसऱ्यांना सांगण्यामध्ये जो आनंद असतो ना, सिक्रेट ठेवण्यापेक्षा जास्त आनंद त्याच्यामध्ये आहे, राईट? पण भगवंत ते म्हणतात की रहस्यांमधील मौन मी आहे, राईट? आणि मौन राहणं फार कठीण आहे, पचत नाही आपल्या पोटामध्ये एखादी गोष्ट, राईट? सांगितलं असेल की सांगायचं नाही बाहेर कुठेच, आपल्या फॅमिली ग्रुप शिवाय बाहेर कुठेच सांगायचं नाही, पण त्याच्या पोटात ना बाहेर पडणारच ते, राईट? आणि मग वादविवाद चालू होतात त्याने. आणि ऑफकोर्स प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, श्रवण, स्मरण, ध्यान इत्यादी क्रियांना मौन हे महत्वपूर्ण आहे, कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो, राईट? कारण फालतूची बडबड करण्यामध्ये वेळ जात नाही, राईट? आणि काय धोका पण होत नाही आपल्यावरती. म्हणजे धोका पत्करतो ना आपण एखादी सिक्रेट गोष्ट बाहेर लीक करून. आजकाल तर सोशल मीडियामुळे सगळीकडे लगेच कळतं कोणी काय कोणाला सांगितलं. व्हिडिओ रेकॉर्डिंग, टेप रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग, मेसेज चॅटिंग रेकॉर्डिंग सगळं असतं. पुरावे खटखट सगळे पुरावे लागतात बाहेर. आणि त्यानंतर म्हणतात ज्ञानम ज्ञानवतम, ज्ञानी जनांमध्ये ज्ञान मी आहे. भगवंत म्हणतात, प्रभुपाद लिहितात, जो पदार्थ आणि चेतन भगवंतांची पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांमधील भेद जाणू शकतो तो ज्ञानी मनुष्य होय. असे ज्ञान म्हणजे साक्षात श्रीकृष्ण होत, राईट? अशा प्रकारे 38 श्लोकांमध्ये
त्याला संपूर्ण पूर्ण केल्यानंतर भगवंत आता याला समराईज करायला चालू करतात त्यांच्या विभूतींना. श्लोक नंबर 39 पासून. गौरांगी कीर्ती माताजी वाचा आहेत. हरे कृष्ण प्रभूजी, टेम्पल मध्ये आहे, सेवेला आलेली आहे. हरे कृष्ण. छान छान सेवा करत राहा. हा, उज्ज्वला कांता माताजी वाचा. हरे कृष्ण दादा, प्रणाम प्रभुजी. यश्चापि सर्वभूतानां बीजं तदहम् अर्जुन न तदस्ति विना यस्यान्मया भूतं चराचरम्. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. भगवंत म्हणतात अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचं काय आहे, मी बीज आहे आणि कुठलीही गोष्ट माझ्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि कारण किंवा बीज म्हणजे श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णाच्या शक्ती विना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना सर्व शक्तिमान म्हटले जाते. त्यांच्या शक्ती वाचून कोणीही चराचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही. जे काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही तिला माया असे म्हटले जाते. सो हे जगत असं आहे की ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बघून मोहित होतो, राईट. त्या गोष्टींना बघून मोहित होण्यापेक्षा त्या गोष्टींचं भगवंतांशी कनेक्शन काय आहे ते आपण बघायचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण त्या गोष्टींना बघून कृष्ण भावना भावित होऊ. यु नो, जसं शिला प्रभुपाद एकदा ट्रॅव्हल करत होते तेव्हा चार्ली चॅप्लिनची मूवी लागली होती प्लेन मध्ये किंवा कुठे. काय आवाज कुठं येतोय? तर प्रभुपाद ट्रॅव्हल करत होते आणि चार्ली चॅप्लिनची मूवी लागली होती, राईट. तर प्रभुपाद त्या मूवीला बघून हसायला लागले. चार्ली चॅप्लिन बघितलं तुम्ही? बघितलं असेल. हसायला येतं ना बघून त्याला. म्हणजे तो काहीतरी असा म्हणजे जोक वगैरे करतो किंवा असा उड्या मारतो इकडे तिकडे, राईट. आणि प्रभुपादांचे डिसायबल तिथे बसले होते. तो प्रभुपादचे डिसायबल म्हणले, अरे ये तो माया है, ये चार्ली चैपलिन क्या इधर आया है, कृष्ण किधर है इधर, ये माया है. पण प्रभुपाद त्या चार्ली चैपलिनला बघून हसायला लागले आणि आनंद घेत होते प्रभुपाद. तर मग काही शिष्य म्हटले, प्रभुपाद ये तो माया है. तर प्रभुपाद म्हटले, ये माया नहीं है. ये माया कैसे नहीं है? इस चार्ली चैपलिन के अंदर ह्यूमर या फिर हास्य करण्याची जी कला आहे ना, ते भगवंतांच्या शक्तीचा एक अंग आहे. तुम्ही वृंदावन मध्ये जर गोलोक वृंदावन मध्ये जर वृंदावनच्या लीला बघितल्या असतील तर भगवंत सर्वात हास्यास्पद लीला करतात. जसं जेव्हा एकदा छोटे छोटे राधा कृष्ण राधा राणी ललिता विशाखा तुम्ही बघितलं असेल ते कार्टून. ते एक फळाचं झाड असतं आणि राधा राणी उडी मारत असते फळ घ्यायला, पण ते झाड वरती असतं, उंच असतं. मग कृष्ण काय करतात, त्या फांदीला खालीही करतात आणि राधा राणी पकडते त्या फांदीला याच्या करण्याकरता आणि भगवंत सोडून देतात फांदी. लगेच राधा राणी वरती जाते, राईट. आणि मग ती बोलते, आता काय मी आता वरती लटकून राहिले. मग हे बघून सगळे हसतात कॉलवर, राईट. भगवंतांची हास्य करण्याची नॅचरल हे आहे, राईट. आणि चार्ली चॅपलिन जे करतोय थोडंफार ते त्यांच्या अंशाचा एक पार्ट आहे. जेव्हा श्रील प्रभुपाद चार्ली चॅपलिनला बघतात अशा प्रकारे हास्य विनोद करताना, किंवा तुम्ही टॉम अँड जेरी बघत असाल, ते पण कुठल्या माणसाने बनवले, राईट. त्याची एक ती कला आहे आणि ती कला काय आहे, भगवंतांच्या पार्ट म्हणजे भगवंताच्या शक्तीचा एक पार्ट आहे तो. जेव्हा आपण त्याला अशा प्रकारे बघू शकतो तेव्हा आपण भौतिक बनत नाही, त्यातनं आपण कृष्ण भावना बनवू शकतो की अरे जर चार्ली चॅपलिन एवढा हास्यविनोद करू शकतो तर कृष्ण किती हास्यविनोद करू शकतात, है ना. आणि कृष्ण ऍक्च्युली एवढा हास्यविनोद करतात आध्यात्मिक जगामध्ये. जेव्हा एक वेळेला भगवंत जेव्हा सगळ्यांना प्रसाद देत असतात आणि काही गॉळबाल तोंड उघडतात तर भगवंत त्यांच्या तोंडात फुलं टाकतात. फुलं कडू असतात ना. अरे अरे त्यारे गॉळबालचं तोंड हे होतं वाकड तिकडे, कडू 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 काय झालंय, सगळे हसायला लागतात मग. सो आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या काही कला आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या सगळ्या भगवंतांच्या शक्तीच्या एक अभिव्यक्ती आहेत, राईट. पार्ट अँड पार्सल आहेत. म्हणून या जगामध्ये ऍक्च्युली 3 प्रकारचे मार्ग असतात या जगाला बघण्याचे.
आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे. जसं कर्मी आहे, 3 प्रकारचे लोक असतात, कर्मी, ज्ञानी आणि भक्त. कर्मी म्हणजे या जगाशी आसक्त असणारे लोक, राईट. मग हे लोक जेव्हा थिएटरला जातात, एखादा कॉमेडी शो बघतात, तेव्हा ते एवढं त्याच्यामध्ये रममाण होऊन जातात की वाह, मजा आ गया, मजा आ गया, मजा आ गया, और हसो यू नो. आणि हसून हसून हे जगातल्या दुःखांना विसरायचा प्रयत्न करतात. और हसो ताकि हम लोग संसार के दुःख को भूल सके, राईट. म्हणून तुम्हाला माहिती असेल ते कधी कधी सकाळी इथे आमच्या चौपाटीला पण असतात ते हास्य क्लब. हास्य क्लब म्हणजे ते बायका असतात सगळ्या म्हाताऱ्या ते चौपाटीला जातात ग्रुप बनवून सकाळी आणि हा हा हसो, हा 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 हा, म्हणजे डुप्लिकेट हसायचं. म्हणजे काय, जोक वगैरे विनोद जरा मग हसायचा, हा 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 हा. असं हसण्याचे हेल्थ बढ़ताय, यु नो. जर मनुष्य प्रसन्न राहिलं, जर त्याचे शरीरातले जे काही अवयव आहेत, जे काही यु नो आतमध्ये ब्लड फंक्शन फ्लोईंग सगळं व्यवस्थित चालतं असं म्हणतात ते लोक, राईट. पण मी बऱ्याचदा बघितलं की कॉमेडियन लोकांना पण हार्ट अटॅक येतो किंवा कॉमेडियन लोक पण सुसाईड करून मरतात, मेनी केसेस. बट एनिवेज, प्रसन्न राहिल्याने ऍक्च्युअली चित्त आपलं प्रसन्न राहतं, म्हणजे आपण शांत चित्ताने विचार करू शकतो. मग असे काही लोक आहेत जे त्यांना कर्मी म्हणतात. जेव्हा ह्या जगामध्ये एखाद्या ठिकाणी अशा गोष्टीचा डिस्प्ले होतो ह्युमरचा, ते लोक त्याच्यामध्ये एवढा आनंद घेतात की भगवंताला विसरून जातात, की त्याच गोष्टीमध्ये फसून जातात. आनंद, वाव, मजा 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 आ गया, मजा आ गया, राईट. आणि याच्या अपोजिट लोक असतात ज्ञानी लोक. जर त्यांना कोणी असा जोक दाखवला, पागल है क्या, माया है ये माया, इस तरह से हंसना नहीं चाहिए, इंसान को सीरियस रहना चाहिए हमेशा, ये सब माया है, सब समाप्त हो जाएगा, खत्म हो जाएगा, हंसो मत, गंभीर हो जाओ. ही दुसरी कॅटेगरी असते, एक्झॅक्टली अपोजिट ऑफ कर्मी. कर्मी या जगाला भोगायचा प्रयत्न करतो, ज्ञानी हा या जगाला त्याग करायचा प्रयत्न करतो, राईट. हे सांगून की ये जगह दुख का जगह है, दुख से भरा हुआ है, यहाँ पे कौन सा सुख है. जगह सत्य आहे, पण हा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एवढा निगेटिव्ह आहे की बिचारे कधी कधी एवढे निगेटिव्हिटी मध्ये असतात ज्ञानी लोक ना. आणि अशा लोकांना कृष्ण भावना भाविक बनणे फार कठीण असतं, राईट. आणि ह्याच्या अपोजिट असतात भक्त. लाईक शिला प्रभुपाद जेव्हा चार्ली चॅप्लिनला बघतात, तेव्हा चार्ली चॅप्लिनला बघून असं नाही बोलत, माया हटाव असं. आता तुमच्या समोर समजा तुम्ही कधी बसमध्ये ट्रॅव्हल केला असेल, जे असतात ना वॉल्वो वगैरे, ते समोर टीव्ही चालू असते ऍक्च्युली, आणि तुम्ही जर त्या 50 पॅसेंजर पैकी तुम्ही जर 2 पॅसेंजर असाल, तुमच्या एखादा टीव्ही बंद करणार का ते लोक? मग ते गाणे चालू असतात, काय पिक्चर चालू असतो किंवा काय लावलेलं असतं. मग तुम्ही जसं म्हटलं माया, तो उतरो गाडी से फिर, माया आहे. मग तुम्ही पोहोचणार ना तुम्हाला जिकडे जायचं तिकडे, राईट. माया नाहीये. मी ज्ञानी लोक असं करतात, किंवा कर्मी लोक म्हणतात वाव पिक्चर लगाय, अगला 2 घंटा मजा आहे का. आजकाल तर ऑफकोर्स मोबाईलमुळे काय तेवढं सिग्निफिकन्स राहिलं नाही त्याचं. पहिले असं असायचं वॉल्वो गाडीमध्ये, आता काय तुमच्या मोबाईलमध्ये सगळं. तुम्ही मायेमध्ये पूर्ण फसा 24 तास, बाहेर निघायचा चान्स पण भेटणार नाही. भक्त काय करतात, दे डोंट, म्हणजे ते या जगामध्ये रममाण होत नाहीत किंवा जगाचा तथाकथित त्याग करत नाहीत, त्या जगाला भगवंताच्या सेवेमध्ये लावतात, राईट. आणि ते बघतात की चार्ली चॅप्लिन मध्ये जर एवढी हास्य कला करण्याची कॅपॅसिटी असेल, तर भगवंतांमध्ये किती कॅपॅसिटी असेल. की चार्ली चॅप्लिन मध्ये जी कला आहे ती भगवंताने दिलेली आहे, राईट. म्हणून आपण लास्ट टाइम बघितलं होतं ना, की भगवंत म्हणतात की मनुष्यांमध्ये राजा मी आहे, राईट. मग ह्या सगळ्या ज्या विभूती आहेत, एम्पावर्ड विभूती ज्या आहेत, जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, हे सगळे भगवंताने रिप्रेझेंट करतात, राईट. आणि हे सगळे राजे ऋषी धार्मिक राजे होऊन गेलेले आहेत, जे भगवंतांकडून विशेष कार्य करता नियुक्त केलेले व्यक्ती आहेत, राईट. म्हणजे आपण जेव्हा यांचं कनेक्शन, जेव्हा डिव्हाइन कनेक्शन बघतो, तेव्हा आपण कृष्ण भावना होईत बनू शकतो. पण आपण जेव्हा याचं डिव्हाइन कनेक्शन बघत नाही, तेव्हा आपण कृष्ण कॉन्शियस बनू शकत नाही, राईट. म्हणून भक्त काय करतात, या जगाचा ना त्याग करतात ना भोग करतात, पण या जगाला भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. आणि ज्या काही गोष्टी त्यांना दिसतात त्या गोष्टींमध्ये कृष्ण संबंध बघायचा प्रयत्न करतात, आणि म्हणून त्या गोष्टींना भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतात, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं की संपूर्ण जग जे आहे, भगवंत असं म्हणतायत की सारे चीज का क्या है, बीज मैं हूं.
न तदस्ति विना यस्यान मया भूतम चराचरम, मेरे बगैर कुछ भी एग्जिस्ट नहीं कर सकता. एखादी फॅक्टरी आहे का जिथे तुम्ही रक्त तयार करता आहे का? तुम्ही रक्तदान शिबिर कधी केले? रक्तदान केले का तुम्ही रक्तदान? मग रक्तदान शिबिरामध्ये जाऊन रक्तदान का देतात? कारण रक्त कंपनीमध्ये बनवता येत नाही हो. कुठली फॅक्टरी नाही जिथे रक्त तयार करता येतं? आहे कुठली फॅक्टरी रक्त तयार करायची फॅक्टरी? एखादी कुठली फॅक्टरी आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही अन्नधान्य बनवू शकता? आहे का? नाहीये. पाणी बनवू शकता? आहे का याची कुठली फॅक्टरी? म्हणजे आपलं अस्तित्व हे भगवंतावरती निर्भर आहे. राईट. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मेरे बगैर हे संसार का अस्तित्व रह नाही सकता, चल नाही सकता. अशा प्रकारे जेव्हा आपण या गोष्टींना बघतो आणि जेव्हा आपण आकर्षित होतो जगातील लोकांपासून, व्यक्तींपासून, कुठल्याही गोष्टीपासून, तेव्हा आपण बघतो की ये चीज मुझे इतना अट्रैक्ट कर सकती है, तो कृष्ण जो इसके स्रोत है, इसके सुंदरता के, इसके मधुर आवाज के, इसके अंदर जो कला है उसके, तो फिर कृष्ण कितना मुझे अट्रैक्ट कर सकते हैं और कृष्ण के अंदर कितना अट्रैक्टिव पावर है. राइट. अशा प्रकारे आपण कृष्ण भावना भावित बनू शकतो. राईट. म्हणून तुम्हाला ऍक्च्युली जेव्हा तुम्ही श्रीमद भागवत मध्ये हा बघितला असेल प्रसंग प्रल्हाद ध्रुव महाराजांचा 4थ्या स्कंदामध्ये, जेव्हा ध्रुव महाराज हे वनामध्ये जातात, जायच्या तयारीमध्ये अगोदर जेव्हा त्यांची सावत्राई त्यांना जेव्हा त्रास देते, तेव्हा ध्रुव महाराज जेव्हा आपल्या आईकडे येतात, सुनीती, राईट, सुनीती ना, सुनीती, मग त्यांची आई काय म्हणते की अरे बाळा, तुला जर बेसिकली ध्रुव महाराजांना काय राज्य नव्हतं, बेसिकली राज्य पाहिजे असं नव्हतं त्यांचं. सी, आपल्याला जगामध्ये गोष्टी नको आहेत, आपल्याला प्रेम पाहिजे. ध्रुव महाराजांना जर त्यांच्या वडिलांनी म्हटलं असतं की बाळा तुझं माझ्यावर लय प्रेम आहे, लय म्हणजे लय प्रेम आहे, पण काय करू मी आता, तिच्यावर पण माझं प्रेम आहे आणि तिला जर मी काय बोललो तर तिला राग येईल आणि मला तिला राग द्यायचा नाहीये. बरोबर आहे. तेच पडला त्यांचं. असं तर ते ध्रुव महाराजांना म्हटले असते की जाऊ दे ना तिला, तू माझा बाळ आहेस, ठीक आहे, तिला जाऊ दे, नंतर तू माझ्या इथं जवळून बसशील. पण ध्रुव महाराज कदाचित पॅसिफाय झाले असते, आहे का नाही. पण ध्रुव महाराजांना वडिलांनी पण रिजेक्ट केलं. जास्त राग त्यांना कसला होता की वडिलांनी रिजेक्ट केलं मला. सावत्र आई ठीक आहे, ती म्हटली काय, बरेच काय काय म्हटली, पण वडिलांनी मला कसं काय रिजेक्ट केलं. वडील म्हणू शकले असते की नाही नाही बाळा तुझ्यावरती प्रेम आहे माझं, पण काय करू, बघा ना माझी पण सध्या समजून घे सिच्युएशन काय आहे, तर मॅटर सॉल्व्ह झाला असतं. म्हणून जेव्हा सुनीतीकडे जेव्हा जाते ध्रुव बाळ, तेव्हा आई त्याला म्हणते की बाळा बघ, तुझं दुःख जे आहे ना ते एकच व्यक्ती दूर करू शकतो आणि ते म्हणजे भगवान नारायण. कारण ध्रुव महाराजांना ऍक्च्युली कुठल्या गोष्टीचा शोध नव्हता, त्यांना शोध होता प्रेमाचा. राईट. आणि राज्य हे एक माध्यम होतं ते प्रकट करायचं की बघा तुमच्यापेक्षा मी जास्त दाखवलं ना तुम्हाला, करून बघतो तुम्हाला, बदला घेतला मी तुमचा. एक माध्यम होतं दाखवायचं, पण बेसिकली त्यांना प्रेम हवं होतं. त्यांच्या आईने ओळखलं आणि आई म्हटलं की तुम्ही वनामध्ये जावा आणि भगवंताची भक्ती करा. आणि तुम्हाला माहितीये का, जेवढं प्रेम मी तुमच्यावरती करते ना, आई म्हणते ध्रुव महाराजांना, अशा माझ्या लाखो करोडो आईंच्या एवढं प्रेम एका व्यक्तीमध्ये, आणि ते म्हणजे भगवान नारायण. माझं प्रेम काहीच नाही बाळा. माझं प्रेम काय आहे, जसं इथे भगवंत म्हणतायत ना, पार्ट अँड पार्सल, म्हणजे एक अंश आहे, छोटस प्रेम आहे माझं. पण तू जर भगवंतावरती प्रेम केलंस ना, तर भगवंत तुला एवढं प्रेम करतील ना की अशा माझ्यासारख्या लाखो करोडो आयांचं प्रेम एका भगवंतामध्ये आहे हो. म्हणून विठुला माऊली म्हणतात, बरोबर ना. माऊली म्हणण्याचं कारण काय, हेच कारण आहे. जेवढं प्रेम आपली आई आपल्याला करू शकते, निश्चितच आपली आई महान आहे, आपल्यावरती प्रेम करते. पण विचार करा की आपली आई आपल्याला एवढं प्रेम देते की त्या प्रेमाने आपण म्हणजे एवढं हे होऊन जातो कर्जबाजारी, की कर्जबाजारी म्हणजे इन द सेन्स की आपल्यामध्ये एवढी कृतज्ञता असते की आई करता आपण सगळं काय करू शकतो. मग विचार करा, त्या आईचे जे स्त्रोत आहेत भगवंत, ज्यांनी ते प्रेम त्या आईमध्ये दिलेलं आहे आणि जे प्रेम ती आई आपल्याला दाखवते, त्या भगवंतामध्ये किती प्रेम असेल आपल्याबद्दल. लाखो करोडो आयांचं प्रेम एका भगवंतामध्ये आहे. राईट. आणि म्हणून ध्रुव महाराजांना जेव्हा भगवंत प्राप्त होतात, तेव्हा ऍक्च्युली ध्रुव महाराज म्हणतात की
मेरा हृदय अभी पूर्ण तरह से संतुष्ट हो गया है, अभी मुझे कुछ नहीं चाहिए. सांगण्याचा उद्देश असा आहे की जगामधील गोष्टी आपल्याला नको. भले आपल्याला असं वाटतं की आज मुझे अगर ये चीज मिली तो मैं सुखी हो जाऊंगा, या फिर आज मुझे ये व्यक्ती मिलेगा तो मैं सुखी हो जाऊंगा, ये जगह मिलेगी तो सुखी हो जाऊंगा. नाही, आपला शोध हा कुठल्या व्यक्तीचा नाहीये, कुठल्या जागेचा नाहीये. व्यक्तीचा म्हणजे इन द सेन्स की जगातील भौतिक लोकांचा शोध नाहीये आपला, किंवा एखाद्या कपड्याचा, किंवा एखाद्या मोबाईलचा, किंवा खाण्यापिण्याचा. आपला शोध हा प्रेमाचा शोध आहे. आणि जिथे आपल्याला निस्वार्थ प्रेम भेटलं तिथे आपलं हृदय संतुष्ट होऊन जातं. आणि असं निस्वार्थ प्रेम जगामध्ये केवळ एक आपली आई असेल, द क्लोजेस्ट एक्झाम्पल. त्यानंतर जे शुद्ध भक्त असतात भगवंतांचे, ते लोक असू शकतात जे धर्माच्या मार्गावर चालतात. जे किती प्रेम असेल विचार करा. आपल्या पूर्वी जे होऊन गेलेले जे राजऋषी जसे छत्रपती संभाजी महाराज, किंवा आता जे तुम्ही बघताय मूवीमध्ये, किंवा शिवाजी महाराज, किंवा याच्या अगोदर होऊन गेलेले. निस्वार्थ भाव असल्याशिवाय आपण बलिदान देऊ शकत नाही हो. बलिदान कोण देईल? ज्याला निस्वार्थ भाव आहे तोच देईल ना. म्हणून आणि ह्या सगळ्यांचा स्रोत कोण आहे? भगवंत आहेत. मग भगवंतामध्ये किती निस्वार्थ भाव आहे विचार करा. राईट. अशा भगवंतांना आपल्याला कनेक्ट करायचं. म्हणून भगवंत इथे म्हणतात न तदस्ति विना यत्स्यान मया भूतम चराचरम, मेरे बगैर कुछ अस्तित्व में हो नहीं सकता. तो जो व्यक्ति आपको जो अच्छी चीज दे रहा है ना, चाहे आपके माता हो, पिता हो, पति हो, बच्चे हो, जो कोई भी हो, वो सब मुझसे ही लेते हैं और मुझसे लेकर देते हैं आपको. सोचो फिर मैं कितना दे सकता हूं आपको. आपको भी दूंगा, आपके मम्मी को भी दूंगा, आपके पति पत्नी सबको मैं दूंगा. मेरे पास आ जाओ. राईट. म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण सर्वांनी एकत्रित मिळून भगवंतांची आराधना केली पाहिजे. इन्स्टेड ऑफ एकमेकांशी आसक्त होण्याऐवजी, पती पत्नीने एकमेकांवरती आसक्त होण्यापेक्षा, किंवा जगातील नातेवाईकांसोबत आसक्त होण्यापेक्षा, सगळ्यांनी मिळून भगवंतावरती आसक्त व्हायला पाहिजे. जे सगळ्यांना प्रेम देण्याचे स्त्रोत आहेत, तेव्हा आपल्या जीवनाचं परिपूर्णता येईल. राईट. अशा प्रकारे 39 मध्ये त्यांनी पूर्ण केलं. नंतर मग 40 मध्ये ते कंक्लूड करतात पुढे फर्दर. सुरेंद्र गोविंद प्रभू वाचा श्लोक नंबर 40. हरे कृष्ण. न अंत मम दिव्यानाम विभूतीनाम परम तप एष तुद्देशता प्रोक्तो विभूतिर्विष्टरो मया. हे परम तप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्ण. येस. तर भगवंत म्हणतात, मग आता कोणी म्हणेल की अरे बापरे, भगवंत काय स्वतःची एवढी स्तुती करतात, एवढी बढाई करतायत. एवढं सांगितल्यावरती म्हणतात की अर्जुन तुला काय माहिती अर्जुन, आताची फक्त कणभर सांगितलंय, अजून लय आहे. माहितीये का तुला मी किती मोठा माणूस आहे. मोठा माणूस म्हणजे मी देव आहे, देवाचा देवादी देव आहे, मी किती मोठा तुला माहितीये का. असा भाव नाही इथे भगवंतांना सांगण्याचा. ऍक्च्युली आपले आचार्य सांगतात की ऍक्च्युली कसं आहे, भगवंत इथे स्वतःला ग्लोरिफाय करत नाहीयेत, स्वतःची स्तुती करत नाहीयेत. ऍक्च्युली भगवंत भक्तीची स्तुती करतायत. का? कारण विचार करा, जेव्हा आपण 11वा अध्याय चालू करू ना, 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतील भक्त्या माम विजानाति यावान इच्छास्मि तत्वता. बिना भक्ति के आप मुझे समझ नहीं सकते, बिना भक्ति के आप मुझे प्राप्त नहीं कर सकते. म्हणजे विचार करा, भगवंत एवढे महान आहेत, पण त्यांना प्राप्त करण्याकरता आपल्याला कुठली विधी फॉलो करावी लागते? भक्तीची. आणि भक्ती म्हणजे राधाराणी, भक्ती म्हणजे भगवंतांचे भक्त. म्हणजे भगवंत म्हणतात की मुझसे बढ़कर मेरे डिवोटी है, मेरी भक्ति है. मतलब सोचो, मैं इतना महान हूं, बराबर सांगितलं ना आता, मैं इतना महान हूं, लेकिन मुझे प्राप्त करने के लिए, मुझे जीतने के लिए तुमको किसका आश्रय लेना पड़ेगा? भक्ति का. मतलब सोचो भक्ति कितनी महान है. कळलं का ना तुम्हाला? नाही समजलं? नाही समजलं की समजलं? नवीन माताजी समजलं का ना तुम्हाला? आज काय भाकरी भाजी कुठली बनवली आज? व्यवस्थित खोकळा करून घ्या, पाणी पिऊन घ्या. खोकळ्याचा सीझन चालू आहे सगळीकडे. हे ना, भगवंत म्हणतात की मी एवढा महान आहे, पण माझ्यासारख्या महान परमेश्वराला प्राप्त करण्याकरता तुम्हाला
भक्तीचा आश्रय घ्यावा लागेल. म्हणजे महान कोण झालं मग? भगवंत झाले की भक्तिमान झाली? भक्तिमान झाली ना. आणि भक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी. भक्ती म्हणजे श्रीमती राधाराणीचे पार्षद. यांची सेवा केल्याशिवाय भगवंतांना प्राप्त करता येत नाही. म्हणजे भगवंत म्हणतात की बघ, मी एवढा महान आहे आणि मला प्राप्त करण्याकरता माझ्या भक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे भक्ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीने महान आहे. म्हणजे इनडायरेक्टली भगवंत इथे. म्हणून बघा, भगवद्गीता ही परंपरेमध्ये आचार्यांकडून वाचली पाहिजे, तेव्हा समजते, नाही तर समजत नाही हो. म्हणजे भगवंत म्हणतात की माझ्यापेक्षा महान राधाराणी आहे, माझी भक्ती आहे, माझे भक्त आहेत. राईट. आणि म्हणून एवढं ग्लोरिफिकेशन केलेलं आहे भक्त स्वतःच भगवंताने. तर स्वतःच स्वतः करता केलं नाहीये, भक्ती किती मान दाखवण्याकरता केलेलं आहे. राईट. जसं काय जणू काय समजा एखादा मोठा बिझनेसमॅन असेल, तो म्हणेल की देखा मेरा संपत्ति कितना है, मैं इतना धनवान हूं, मेरे इतने बंगले, प्रॉपर्टी, गाड़ी, नौकर चाकर. लेकिन जानते हो, मुझे अगर खुश करना है तो मेरे घर में आओ और मेरे घर में जो कोणी असेल त्याचा सर्वात प्रिय व्यक्ती असेल ना, उसको प्रसन्न करो, फिर मैं अपने आप आपके अधीन हो जाऊंगा. इट्स समथिंग लाइक सेइंग लाइक दैट. अशा प्रकारे. आता ऑफकोर्स येस, ते म्हणतात केवळ माझ्या विविध सूचक आहे. त्यानंतर 41 ठीक आहे, शेवटचे 2 श्लोक 10 मिनिटांमध्ये पूर्ण होतील. 41 नंबर श्लोक. श्री राधा प्रेम माताजी वाचा. तरी पण प्रभूजी माझ्याकडे जवळ बुक नाहीये, मी बाहेर आहे. ओके ठीक आहे. एक मिनिट, मी आणते. 1 मिनिट. नाही राहू दे माताजी, काही हरकत नाही. चालेल चालेल. मी जस्ट विचारलं असंच. बरं दिवसापासून तुमचा आवाज ऐकला नव्हता ग्रुपमध्ये. सॉरी. हरे कृष्ण. नो प्रॉब्लेम. हा, तुमच्या काउंटर पार्ट आहेत ना तिथे, श्री राधा मंजरी माताजी, तेव्हा असतील. काउंटर पार्ट पण गायब दिसतोय. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? सुळेखा माताजी. सुळेखा माताजी कुठे गेल्या? सगळे भाजी बाहेर आहे प्रभूजी. बाहेर आहात तुम्ही? ठीक आहे. कुठे? प्रयागराजला ना चालला ना तुम्ही? प्रयागराजला. अरे बापरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जावा. हरे कृष्ण प्रभू. कोणाचा आवाज आला? कुठला आवाज आला? चिमणी सारखा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी वाचतायत. हा अच्छा वाचा. यत यत विभूती मत सत्वं श्रीमत उदितम् एवं वा तत्तत एव अवगच्छत्वं संभवम्. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. येस. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात, तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, श्री आध्यात्मिक अथवा भौतिक जगातील कोणतीही सुंदर किंवा तेजस्वी अभिव्यक्ती ही श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश असल्याचे जाणले पाहिजे. कोणतीही असामान्य ऐश्वर्यमय वस्तू श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे रूप आहे असं समजले पाहिजे. राईट. सो इट इज लाईक स्पार्क वर्सेस होल. स्पार्क म्हणजे ठिणगी आणि अग्नी जी प्रज्वलित होत असते, दोघांमध्ये अंतर आहे ना. जर आपल्याला या जगातील ठिणगी आकर्षित करत असेल, राईट, तर पूर्ण अग्नी किती तेजोमय असेल विचार करा. म्हणून जर समजा आपल्याला या जगातील एखादी गोष्ट आनंद देत असेल तर विचार करायचे, भगवंत आनंदाचे आगार आहेत, ते किती आपल्याला आनंद देऊ शकतात. हा त्याचा आशय आहे. राईट. कारण या जगामध्ये आपला शोध कसला आहे? आनंदाचा शोध आहे. आणि आपण या आयुष्य काळामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण सामोरे जाऊ. बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येतील ज्या आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न करतील, पण शेवटी आपल्या हातामध्ये नैराश्य येणार आहे. आणि तेव्हा आपण जाणलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींचा सोर्स कोण आहे? भगवंत आहेत. आणि जेव्हा ते आपल्याला आनंद देतील तेव्हा तो आनंद अनलिमिटेड असेल. राईट. म्हणून इन्स्टेड ऑफ गेटिंग अट्रॅक्टेड टू सो मेनी थिंग्स, स्पार्क छोट्या गोष्टींकडे आकर्षित होण्यापेक्षा
आपण जे स्त्रोत आहेत भगवंत त्यांच्याकडे आकर्षित झालं पाहिजे. राईट. तर आपलं जीवन सफल्य होईल, हा त्याचा सांगण्याचा आशय आहे. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर, तेजस्वी अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टी माझ्या एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झालेला आहे, तू जाण. राईट. आणि मग नंतर भगवंत कन्क्लूड करतात 42 श्लोकामध्ये फायनली याला अंतिम हे देऊन. तर हे वाचतील मधुर ब्रज माताजी आहेत का इथे? डीटी सेवा करतायत. हरे कृष्ण. सेवा कोण लिहिला माताजी? वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अथवा बहु नैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टव्यम अहम इदम कृष्णम आकाशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. भगवंत म्हणतात या सगळ्या ज्ञानाची काय आवश्यकता आहे अर्जुन? माझ्या एका अंशाने मी पूर्ण ब्रह्मांड विश्व व्यापून ठेवलेलं आहे. मग आता हा शेवटचा श्लोक अर्जुनाकरता प्रश्न तयार करेल 11व्या अध्यायामध्ये. भगवंत तुम्ही एका अंशाने धारण करता, हा अंश काय आहे भगवंता? कोण आहे हा अंश? कसा हा अंश धारण करतो? मग त्याने 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप प्रकट केलं जाईल. बघ मी कसा धारण करतो पूर्ण जगाला. आणि आता हा अंश जो आहे, हा अंश ऑफकोर्स जर तुम्ही बघितलं व्यवस्थित जे भगवानाचे 3 अवतार असतात, कारणोदकशाही विष्णू, त्यांच्यापासून निघतात गर्भोदकशाही विष्णू, त्यांच्यापासून निघतात शिरोदकशाही विष्णू. या शिरोदकशाही विष्णूच्या माध्यमातून पूर्ण विश्वाला ते व्यापून टाकलेले असतात त्यांनी. राईट. तो एक अंश आहे. तर ते आपण 11व्या अध्यायामध्ये आपल्यास विस्तारामध्ये बघू. 3 प्रकारच्या विष्णू आणि त्यांनी कसं या जगाला व्यापलेलं आहे विश्वरूपामध्ये. इथे तात्पर्यामध्ये प्रबोध देतात, भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून संपूर्ण प्राकृत सृष्टी व्यापून राहतात. भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की निरनिराळ्या वस्तू आपल्या निरनिराळ्या ऐश्वर्याने आणि वैभवाने कशा अस्तित्वात आहेत जाणण्यात काही अर्थ नाहीये. त्याने केवळ इतकेच जाणले पाहिजे की श्रीकृष्णांच्या प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा रूपाने प्रवेश केल्यामुळे सर्व वस्तू अस्तित्वामध्ये आहेत. जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, साखर काय आहे? साखर तिखट का होत नाही? कारण साखरेमध्ये भगवंत परमात्मा रूपाने अणुरेणूमध्ये बसलेले आहेत आणि ते त्या साखरेचं स्ट्रक्चर बिघडून देत नाही. हो, ते सांगतात साखरच्या मलिक्युला हे थांब रे, इथंच थांब, बसून राहा. सगळ्यांना जोडून ठेवतात आणि म्हणून साखर खराब म्हणजे तिचं रूपांतरण कधी तिखट होत नाही साखर. राईट. ती गोडच राहते. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेव पासून ते लहान मुंगीपर्यंत सर्व काही भगवंतांनी प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून त्यांना धारण केल्यामुळे अस्तित्वामध्ये आहे. राईट. आणि मग प्रॉपर लास्टच्या पॅरेग्राफमध्ये म्हणतात, एक संस्था असा नेहमी प्रचार करते की कोणत्याही देवाची उपासना केल्याने मनुष्याला परम ध्येयाची भगवंताची प्राप्ती होऊ शकते. परंतु या ठिकाणी देवतेच्या उपासनाला मुळीच प्रोत्साहन दिले नाही. कारण ब्रह्मा आणि शिवासारख्या मोठ्या मोठ्या देवता सुद्धा भगवंतांच्या ऐश्वर्यांचा केवळ एक अंशाचे प्रतिनिधित्व करतात. भगवंत हे प्रत्येक सृष्ट वस्तूचे उगम आहेत आणि त्यांच्यापासून श्रेष्ठ कोणी नाही. ते असमूर्ध आहेत, अर्थात त्यांच्याहून श्रेष्ठ किंवा त्यांच्या बरोबर कोणीही नाही. राईट. पद्मपुराणामध्ये म्हटले आहे, जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना देवता समान, मग ते ब्रह्मदेव असोत अथवा शंकर असोत मानतो, तो तत्काळ नास्तिक बनतो. तथापि जर मनुष्याने श्रीकृष्णाच्या शक्तीच्या विस्ताराचे आणि ऐश्वर्याच्या वर्णनाचे सखोल अध्ययन केले तर निसंदेह श्रीकृष्णाचे स्वरूप जाणू शकतो. श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपले मन दृढपणे स्थिर करू शकतो. भगवंत आपल्या विभिन्न अंश विस्ताराद्वारे परमात्मा रूपाने सर्व व्यापून राहतात, कारण परमात्मा असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये प्रविष्ट होतो. म्हणून शुद्ध भक्त भक्तिभावाने पूर्णपणे आपले मन कृष्ण भावनेमध्ये एकाग्र करतात. यास्तव ते सदैव दिव्य अवस्थेमध्ये स्थित असतात. या अध्यायातील 8व्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंत कृष्ण भक्ती आणि कृष्ण आराधनाचे स्पष्ट रीतीने निर्देशन करण्यात आले आहे. कुठल्यामध्ये? भक्ती आपले चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये. राईट. 8 ते 11 चतुश्लोकी भगवद्गीता जी आपण बघितली होती. हा शुद्ध भक्तीचा मार्ग आहे. या अध्यायामध्ये भक्तीची परमसिद्धी, भगवंताचे सानिध्य कसे प्राप्त करता येते याचे विशद वर्णन करण्यात आले आहे. गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्य बलदेव विद्याभूषण या अध्यायावरील आपल्या भाष्याचा शेवट करताना म्हणतात की, मी ते कोटेशन दिलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाच्या शक्तीपासून तेजस्वी सूर्य सुद्धा आपली शक्ती प्राप्त करतो आणि श्रीकृष्णांना विस्तारित स्वरूपांद्वारे संपूर्ण जगताचे पालनपोषण होते. म्हणून श्रीकृष्ण पूजनीय आहेत. राईट.
अशा प्रकारे भगवद्गीतेच्या विभूती योग या 10व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न आणि आपला अध्याय नंबर 10 संपूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे भगवंत या जगामध्ये सर्व गोष्टींना व्याप्त करतात. सगळ्या गोष्टींमध्ये भगवंतांना पाहायला शिका, तर आपण कधीही भौतिक बनणार नाही, भौतिकवादी. जर एखादी गोष्ट आपल्याला एवढा आनंद देत असेल तर भगवंत त्या गोष्टीचे आगार आहेत, स्त्रोत आहेत, तर ते आपल्याला किती आनंद देतील जगामध्ये, प्रत्येक कणामध्ये, गोष्टीमध्ये. जसं प्रभात म्हणायचे की तुम्ही जर फ्लॉवर बघितलं, फूल गुलाबाचं, तो तुम्हाला काय, गुलाब का फूल कितना सुंदर है, लेकिन जानते हो इस गुलाब के फूल को बनाने वाला कौन है? कृष्ण. वो कितने सुंदर होंगे जिन्होंने गुलाब का फूल बनाया है, राइट. साखर किती गोड असते, पण त्यांना बनवणारे कोण आहेत? भगवंत. किती गोड असतील ते विचार करा. आणि आपल्याला प्रेम देणारी आई असते, पण त्या आईचे स्त्रोत कोण आहेत? भगवंत आहेत. आई आपल्यावरती एवढे प्रेम करतात, भगवंत किती प्रेम करतील? आणि ते भगवंत आपल्यावर प्रेम करतील, आपल्या आईवर पण प्रेम करतील, आपल्या वडिलांवर प्रेम करतील, आपल्या भाऊ बहीण नातेवाईक सगळ्यांवर प्रेम करतील. ते त्यांची कॅपॅसिटी एवढी आहे. हो, कदाचित आपण जर निस्वार्थ प्रेम दाखवायला गेलो तर आपण जास्त लोकांना दाखवू शकत नाही निस्वार्थ प्रेम. एकावरती निस्वार्थ दाखवलं, दुसऱ्यावरती स्वार्थ. आता समजा मी इथे क्लासला बघतेलो आहे, काही लोक समजा दुसरा क्लास चालू करायचा असेल तर सायमल्टेनियसली मी दोन्ही क्लास घेऊ शकत नाही. एखादा स्वार्थ दाखवायला लागेल, दुसऱ्याला मग स्वार्थ सांगायला लागेल की इकडे स्वार्थ आहे माझा. राईट. पण भगवंत सायमल्टेनियसली सगळ्यांना क्लास घेऊ शकतात, कारण भगवंत अनलिमिटेड आहेत. भगवंत सगळ्यांवरती एकाच वेळेला निस्वार्थ प्रेम करू शकतात, आणि ही भगवंताची महती आपण नाही करू शकत. म्हणून आपण अशा भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे, आणि आपल्या जे असणारे लोक सगळ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की तुम्ही सगळ्यांनी मिळून, आपण सगळ्यांनी मिळून भगवंताचा आश्रय घेऊया, जे आपल्याला सगळ्यांना संतुष्ट करू शकतील. आपण सगळ्यांना संतुष्ट करू शकत नाही, पण भगवंत आपल्या सगळ्यांना संतुष्ट करू शकतील. राईट. मग तेव्हा घरामध्ये भांडण होणार नाही. हरे कृष्ण. अशा प्रकारे सुंदर अध्याय तुम्ही अभ्यास करा, आणि मग बघूया आपण नेक्स्ट बुधवारी 11व्या अध्यायाला प्रारंभ करू, विश्वरूप दर्शन योग. हरे कृष्ण. बोला माताजी. हा, प्रश्न आहे, बोला माताजी. 7 डिसेंबरला आपला पेपर झाला, तो नंतर कधी होणार प्रभूजी? आता अजून आपला 9वा अध्याय लास्ट होता ना. हा, मग आता 10वाच झालेला आहे ना. 10, 11, 12, 13 असे 4 3 नाही 7 डिसेंबरला झालेला पेपर पुन्हा कधी होणार आहे असं? अच्छा, तुमची परीक्षा राहिलेली आहे? माझी राहिली आहे ना. अच्छा, ओके ओके ओके. मग आता राहिले त्यांचे राहून गेले. ज्यांनी कुंभस्नान केलं त्यांचं झालं, आता ज्यांचे राहिले त्यांचं कुंभस्नान केलं. हरे कृष्ण. आता 144 वर्षानंतर, सॉरी नाही 12 वर्षानंतर. पण आय थिंक 2027 नाशिकमध्ये कुंभमेळा वाटतं परत. 27 नाशिकला ना. हो, मग आपण नाशिकला जाऊ, आणि नाशिकचे भक्त जे आहेत ते आपली व्यवस्था करतील तिकडे. नाशिकला 27 मध्ये आहे आता कुंभ. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, चालेल. सेवा माताजी, श्री राधा प्रेम माताजीने कॉन्टॅक्ट करा, त्यांनी व्यवस्था केलेली आहे, आपण लवकरच घेऊन टाकू. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. माताजी आहेत त्या ग्रुपमध्ये, पण त्या विचारतात की परत परीक्षा कधी करायची. तुमची जेव्हा इच्छा असेल तेव्हा. त्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांनी ठरवा की बाबा परीक्षा कधी घ्यायची. असं नको व्हायला की नेक्स्ट एक्झाम येईल आणि मागची एक्झाम राहिलेली आहे, मग तुम्ही गोतात पडाल. राईट. इकडे आड तिकडे विहीर, तसं नको व्हायला. तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. ठीक आहे. सेवा माताजी त्या ग्रुपमध्ये भक्त आहेत, तिथे तुम्ही टाका प्रभूजी माताजी लोक परीक्षा कधी द्यायची आपल्याला, आणि लवकरात लवकर एक्झाम करून टाकू तुमची. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही रेकॉर्डिंग पाठवणार होतात ना, माझे 2 क्लास बुडले, प्लीज. हा, पाठवतो. आता थोडस हळूहळू जीवन माझं नॉर्मल होत जाईल, मग आता देतो. ठीक आहे. थँक्यू. आता मॅरेथॉन संपली, कुंभमेळा झाला, छावा पण संपला. थोडं मी कसं आहे ना, मी एखादा इव्हेंट आले की त्या इव्हेंट मध्ये एवढा बिझी होऊन जातो की बाकीचे इव्हेंट मी कसं तरी मॅनेज करतो. आता हे सगळे इव्हेंट थोडे थंड झाले की मग आपण आपल्या भक्तिशास्त्रीमध्ये तुमचे पेपर चेक करायचे सगळे कामं होतील सगळी. ठीक आहे. 11व्या अध्यायाचा अभ्यास सुरू होईल म्हणून. हो, चालेल, देतो रेकॉर्डिंग. हरे कृष्ण. येस माताजी, बोला.
ते बुधवार सोडून दुसरा कोणताही वार घ्या ना प्लीज प्रभूजी. हरे कृष्ण. दुसरा कोणताही वार घ्या. बुधवारी तुमचा क्लास असतो का तिकडे? हो. अच्छा. बघा आपल्या सगळ्यांना निस्वार्थ होता येत नाही ना, भगवंताला निस्वार्थ होता येत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघूया माताजी, आपण प्रयत्न करू. बोला कोविड वाईकडे प्रभू. प्रभूजी मी जरा भागवत वाचायला सुरुवात केली आहे, तर तिथे असं आलेलं आहे की भगवद्गीतेचा प्राथमिक संदेश प्रथमता घ्यावा आणि गीतेची शिकवण पूर्ण समजल्यावर साक्षात्कारी ज्ञानासाठी भागवताचे अध्ययन केले जावं. तर हे काही थोडं तुमचं काय जे तुम्ही भगवद्गीता वाचताय ना? काही तुम्ही भगवद्गीता अभ्यास करताय ना? काही प्रॉब्लेम नाही माझा. हा. आणि अगोदर प्राथमिक संदेश भगवद्गीतेचा काय हे विचार असतो तुम्हाला, म्हणजे शरणागत व्हावं येत ना? येस. कारण शरणागत झाल्यावरच तुम्हाला भागवतम समजायला ऍक्च्युली. बरोबर. समजलं. कारण भागवतमची सगळी उदाहरणं शरणागतीचीच आहेत. परीक्षित महाराज, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, गजेंद्र, पांडव, सगळी उदाहरणं शरणागतीची उदाहरणं आहेत. आणि शरणागती नसेल तर आपलं समजणार नाही. अरे वैसा डिवोटी आहे, घरदार छोड़ के शरणागती करताय, घर परिवार का कौन देखेगा? कृष्ण देखेंगे. राईट. शरणागती असायला पाहिजे, त्याशिवाय समजणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. जिथे भगवद्गीता एंड होते तिथे भागवतम चालू होतो, आणि जिथे भागवतम समाप्त होतो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनम तम नमामि हरिम परम, तिथे चैतन्य चरितामृत मध्ये हरे कृष्ण महामंत्र स्टार्ट होतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर ठीक आहे, आपण भेटूया मग बुधवारी. ज्याने ज्याने छावा पिक्चर बघितलं नसेल जाऊन बघून घ्या. थिएटर मध्ये जाऊन बघा. घरी पायरेटेड कॉपी बघू नका, पाप लागेल तुम्हाला. काय बुधवारी क्लास घेऊ नका, दुसरा वार घ्या. तुम्ही पाहायला प्रयत्न करू, आपण करतो काय प्लॅनिंग. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां कोटि वैष्णव वृंद की हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत. प्रणाम. हरे कृष्ण.